नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर शिंदे आणि तुम्हा सर्वांचं सागर शिंदे टॉक या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून ग्रीनलँडबाबत मोठा वाद सुरू आहे आणि 2026ची जी सुरुवात आहे खूप नाट्यमय आणि गतिमान झाली आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. सध्या जगभरात अनेक जिओपॉलिटिक्समध्ये संघर्ष सुरू आहे, म्हणजे अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. पण ग्रीनलँडचा जो विषय आहे तो नाटो देशांसाठी खूप गंभीर आणि महत्त्वाचा ठरतो आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. जर आपण बघितलं तर ग्रीनलँडला ताब्यात घेण्याचं जे वक्तव्य आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019लाच केलं होतं की अमेरिका ग्रीनलँडला विकत घेऊ इच्छितो, म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु ते अनेक वेळा अशी वक्तव्य करत असतात असं अनेक देशांना वाटत होतं आणि इतर देशांनी त्यांना काय त्यावेळेस गंभीरपणे घेतलं नाही. परंतु आता देशांना समजत आहे, म्हणजे आता इतर देशांना, की अमेरिका ग्रीनलँड मिळवण्यासाठी खूप गंभीर झाला आहे. म्हणून नाटो देशांमध्ये जर आपण बघितलं तर ही मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल असं एकंदरीत ह्या सगळ्या वक्तव्यावरून आणि सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला दिसतं. आणि समजा उद्या अमेरिकेने ग्रीनलँडवरती लष्करी कब्जा केला आणि स्पष्टपणे ट्रम्प यांनी पण सांगितलं की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सैन्य वापरण्यात ते मागे पुढं पाहणार नाहीत. आणि असं जर झालं तर सर्वात मोठा सामूहिक करार ज्याला नाटो आपण म्हणतो तोही तुटू शकतो. कारण नाटोचे सदस्य अमेरिका पण आहेत आणि नाटोचे सदस्य डेन्मार्क देखील आहे. ग्रीनलँडच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाची जबाबदारी ही डेन्मार्ककडे आहे. त्यामुळं ट्रम्प यांची भूमिका अमेरिका आणि युरोपमधील दुसऱ्या महायुद्धानंतरची भागीदारी धोक्यात आणू शकते असं एकंदरीत दिसतं. आता प्रश्न असा आहे की ग्रीनलँडच का? तर आपण जर बघितलं, ग्रीनलँड भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिकेचाच भाग आहे आणि हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. पण ग्रीनलँडचं क्षेत्रफळ सुमारे 2.2 दशलक्ष चौरस मीटर आहे आणि तेथे केवळ 56,000 लोक राहतात, कारण तिथं हवामान अत्यंत कठीण आहे. आता जागतिक तापमान वाढीमुळं आर्क्टिक भागातील बर्फ वितळत आहे आणि त्यामुळं एक नवीन समुद्रमार्ग तयार होतो आहे, म्हणजे आर्क्टिक सी रूट हा ओपन होतो आहे. आता हा मार्ग उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया यांच्यामध्ये सर्वात कमी अंतराचा व्यापार मार्ग ठरू शकतो. त्यामुळं अमेरिकेचं जे लक्ष आहे ते या ग्रीनलँडवरती आहे. आता या आर्क्टिक भागात सर्वाधिक किनारपट्टी ही रशियाकडे आहे. ग्रीनलँडवरती अधिक अमेरिकेचा लष्करी तळसुद्धा मोठा आहे आणि चीननी पण मोठ्या प्रमाणावरती खनिज उत्खननासाठी अनेकसे करार केलेले आहेत. आता चीन यांनी रशिया यांचे सहकार्य हे तिथं म्हणजे ग्रीनलँडवरती दिवसेंदिवस वाढतं आहे. आता ग्रीनलँडवरती नियंत्रण मिळाल्यास आर्क्टिक समुद्रातील महामार्ग लक्ष ठेवून सोपं जाणार आहे. तसंच उत्तर अमेरिकेवरती होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लवकर इशारा देणारी यंत्रणाही तिथं उभारता येईल. आता इतिहास पाहिला तर डेन्मार्क गेले 300 वर्ष ग्रीनलँडवरती राज्य करते. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने डेन्मार्कवरती कब्जा केला होता. त्यावेळी अमेरिका ग्रीनलँडमध्ये शिरली आणि युद्धानंतर 1951मध्ये अमेरिका डेन्मार्क संरक्षण करार झाला. आता 1979मध्ये ग्रीनलँडला होम रूल मिळालं, म्हणजे अंतर्गत कारभारावरती स्वायत्ता मिळवली. मात्र संरक्षण आणि परराष्ट्र धोरण अजूनही डेन्मार्ककडे. अमेरिका सांगतं की ग्रीनलँड फक्त राष्ट्रीय सुरक्षेसाठी हवा आहे, पण खरं कारण हे नाही आहे. खरं कारण हे आहे, ग्रीनलँडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रिटिकल मिनरल्स म्हणजे रेअर ऑफ अर्थ एलिमेंट्स आहे, युरेनियम आहे, आयरन ओर आहे आणि तेल आणि नैसर्गिक वायूचा खजिना आपण म्हणतो हा ग्रीनलँडमध्ये आहे. चीन आधीच खनिजावरती नियंत्रण मिळवत आहे, म्हणून अमेरिका ग्रीनलँडवरती कब्जा करण्याचा प्रयत्न आहे. पण नाटोचं आर्टिकल असं सांगतं की एका सदस्यावरती हल्ला म्हणजे सर्वांवरती हल्ला. तसेच नाटो सदस्य देशांमध्ये सार्वभौमत्ता अबाधित ठेवणं हे त्यांचं मूलभूत तत्त्व आहे. जर अमेरिका ग्रीनलँडवरती जबरदस्तीने ताबा घेत असेल तर नाटोची विश्वासार्हता संपूर्णपणे संपुष्टात येणार आहे. युरोपमधील UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, स्पेन या देशांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ग्रीनलँडचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त ग्रीनलँडच्याच लोकांना आहे.
ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलं की अमेरिकेचं कोणतेही एक्सटेन्शन हे मान्य करणार नाही. जनमत चाचणी जी आहे ती ग्रीनलँड लोकांनी सांगितलं त्यांना अमेरिकेचा भाग व्हायचं नाही आहे, तर डेन्मार्कपासून अधिक स्वायत्तता आणि भविष्य स्वातंत्र्य हवं आहे. भारताचा विचार जर आपण केला तर भारत या विषयावरती कोणाची बाजू घेणार नाही आहे. अमेरिका आणि युरोप दोन्ही भारतासाठी महत्त्वाचे आहे. जर अमेरिकेने ग्रीनलँडवरती कब्जा जर करत आहे तर याचं दुःख असं आहे की नाटो जे करार आहे ते तुटू शकतो. रशिया युक्रेनवरती मोठा हल्ला करू शकतो. चीन तैवानवरती कब्जा करू शकतं आणि आर्टिक भागातली सैनिकीकरण वाढेल. आता अण्वस्त्र स्पर्धा वाढेल. म्हणून हा निर्णय जगासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. म्हणून या निमित्ताने ही सर्व माहिती म्हणजे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जेवढं माझ्या वाचण्यामध्ये आलं किंवा मी जे काही ऐकलं आहे त्या माहितीनुसार मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माहिती आवडलीच तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.